हिंगोली जिल्ह्यातील कापूस पावसामुळे भिजून काळा पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचं कसं, कर्जाचा आकडा सांगताना शेतकऱ्याला अक्षरशः अश्रू अनावर झाले। तर सीसीआय खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे, त्याचा सुद्धा शेतकऱ्यांना ताळमेळ लागत नाही। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चांगलाच खचून गेलेला आहे। आता कुठेतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय, मात्र निसर्ग जो आहे ते त्याचा पिच्छा सोडत नाहीये। आपण सध्या आहोत एकाच कपाशी शेतामध्ये। आपण पाहू शकता ही अशा प्रकारची आहे, या ठिकाणी कपाशी आहे। मात्र काल आणि परवा झालेल्या पावसामुळे ही कपाशी पूर्णतः भिजलेली आहे। हे पूर्ण बोंड जे आहे ते आता पूर्णतः भिजलेले आहेत, पूर्ण ओले बोंड आहेत। आणि आता याला मार्केटमध्ये न्यायचं त्याला अजिबात भाव मिळत नाहीये। कारण आता शेतकऱ्याला करावं काय हा प्रश्न पडलेला आहे। कारण सोयाबीन होतं ते देखील हातचं गेलेलं आहे। कारण ज्या शेतामध्ये 5 ते 7 किंवा कुठे 8चा जो उतार येत होता तिथं कुठे ते 3 किंवा 4चा उतार आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं ते देखील नियोजन कोलमडलेलं आहे। आणि आता या कापसातून जे आहे तर शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती, मात्र त्याच्यावर देखील आता जे काय ते स्वप्नावर म्हणजे पाणी फिरलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काका मला सांगा, कापूस वेचणी सुरू आहे आणि कापूस भिजलाय, हो काय काय नेमकं नियोजन आहे? असं कापूस गळून पडाला खाली पावसामुळं, आम्ही काय करणार होता त्याच्यासाठी? कधीपासून वेचणी करायला सुरुवात केली होती तुम्ही? याच्यातून किती काल- उत्पन्न होणार होतं काय सांग तुम्हाला? अहो आज दोन ते 3 क्विंटल कापूस निघत होता याच्यात। आता याच्यामध्ये अर्धा कापूस तर गळून पडला खाली, त्यात काय करणार होता आम्ही? सीसीआय खरेदी केंद्रावर तुम्ही नोंदणी केलेली आहे का? कारण आता नाही. नोंदणी जी आहे ती 1 तारखेपासून सुरुवात झालेली आहे, कारण खरेदी करण्यासाठी तुम्ही केलेली आहे का? काय अडचण? आम्हाला समजत नाही सर, आम्हाला काही कळत नाही त्याच्यात ऑनलाईन काय आहे काय नाही ते आम्हाला काही कळत नाही। आम्हाला ते माहीत असते तर मग आम्ही ते आधीच केली असते की, आम्हाला ते काहीच कळत नाही। सरकार देणार आपला 5,000 रुपये हेक्टरी देणार, काही देणार, एकदा 12 महिन्यातून एकदा देणार। पण हे रोजचं काम मी काय करणार? भाव असला तर चांगलं आहे, याच्यावरचं आम्हाला आता काय आम्ही हे करत नाही। आता काही बोलता येत नाही, काहीच करावं आता ऑनलाईन आणि ते तर आम्हाला तर काही कळतही नाही। आणि हे आता सगळा जे होता हातचं पीक आलेलं ते हे गेलं, आता डोसक्यावर आमच्या कर्ज झालंय। 4 मुलीचे लग्न केले, 4 मुलीचे लग्न केले तर त्याचे आता बाळातपण हे ते करणं, आता कुठून आता आणायचं, काय करायचं, कसं जगावं हेच कळलं आता आम्हाला। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।